एकवीस स्वर्गाचा घालून या माळा, मग ते गोपाळा माझी खेळे. जये शेती निवृत्ती भीतरे, तये शेती साजे पुढे रावळी निदसरे दंडिजती. रात्री दिवस तुम्ही हरी चरणी जागा, तेने तरालगा भवसागरू. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी बोबी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 17 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 159 क्रमांकाच्या ओळीने केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. सहस्र युगपर्यंतम अहर्यत ब्रह्मणो विदुः, रात्रिम युग सहस्रांताम तेहोरात्र विदो जनाः. सत्य, त्रेता, द्वापर आणि कली या 4 युगांचं मिळून एक चतुर्युग, आणि या चतुर्युगाचं प्रमाण सांगितलं आहे 4,32,00,000 वर्ष अंदाजे. आणि असं 1000 चतुर्युग म्हणजे आता किती वर्ष? 4,32,000 वर पुन्हा 3 शून्य ठेवा महाराज. इतकं वर्ष, आणि या सर्वांचा मिळून ब्रह्मदेवाचा फक्त 1 दिवस. काय आयुष्य असेल हो ब्रह्मदेवाला, ज्याचा 1 दिवसाचा कालावधी इतका आहे. ब्रह्मदेवाच्या आयुष्याचा विचार केला तर देवांचा राजा इंद्र, त्यांचं आयुष्य हे अतिशय अल्प वाटतं. चौदा इंद्र त्या 1 दिवसामध्ये पाय उतार होतात. 14 इंद्र अवतारित होतात, आपलं कार्य करतात, देवांचं देवपद सांभाळतात आणि त्या कार्यातून मुक्त होतात. 1 दिवसामध्ये 14 वेळे ते बदलतात महाराज. का बदलणार देव? किती वर्षाचं आहे ते? व ज्यांच्या 1 दिवसामध्ये देवांचा राज्यपदवाला राजा 14 वेळेस बदलला जातो, त्या ब्रह्मदेवाचं आयुष्य किती असेल महाराज? आणि त्या ब्रह्मलोकेमध्ये सुद्धा राहणारे सुद्धा त्यांचं आयुष्य किती असेल? इंद्रापेक्षाही त्यांचं आयुष्य मोठं झालं महाराज, कारण ते चिरंजीव झालेले असतात. इंद्राची जिथं अशी दशा आहे तिथं बाकीच्या देवदेवतांचं काय, आणि बाकीच्या देवदेवतांचा विचार करण्यापेक्षा आपलं काय, हे गणित आपण या ठिकाणी मांडायला पाहिजे. याचं चिंतन आपण करायला पाहिजे की कोण आहेत आपण, काय आयुष्य आहे आपलं. तरी सुद्धा आम्ही किती अहमपणामध्ये जगतो महाराज. आमच्यासारखं कुणीच नाही महाराज. 1 ना 1 दिवस शरीर नाश पावणार आहे. ज्या शरीराचा आम्हाला गर्व आहे, अहंकार आहे, ते शरीर तरी कुठं शाश्वत आहे? मग कशाचे आम्हाला गुरमी आहे हेच कळत नाही महाराज. किती जरी झालं तरी 1 ना 1 दिवस शरीर पंचमहाभूतामध्ये विलीन होणारच. इथं चिरंजीव म्हणून कोणी आलेलं नाही महाराज. पण प्रत्येक जीव, प्रत्येक मनुष्य अशा अहमभावामध्ये जगतो की मरण हा फॅक्टर माझ्याकरता नाहीच आहे, वृद्धापकाळ हा फॅक्टर माझ्याकरता नाहीच आहे, मी अमर आहे. अहो, जिथं देवराज इंद्राची ही दशा आहे, ज्याचं आयुष्य त्याला सुद्धा शेवट आहे, मग आपण कोणत्या पासंगामध्ये बसतो महाराज? राजा दशरथाला
कैकेयी मातेच्या महलात गेल्यानंतर आरशामध्ये जेव्हा अवलोकन करायला लागला, आपला चेहरा पाहायला लागले, त्यावेळेस उजव्या बाजूला कानाच्या ठिकाणी एक पांढरं केस फक्त झालेलं दिसलं महाराज. एकच पांढरं केस दिसलं. त्याच ठिकाणी निर्णय घेतला. लगेच कुलगुरू वशिष्ठांकडे गेले आणि सांगितलं की सत्ता हस्तांतरित करायचं आहे, रामाला राज्यपद द्यायचं आहे आणि मला आता मुक्त व्हायचं आहे. असं निसंग आम्हाला सहजपणे होता आलं पाहिजे महाराज. पण आम्ही सत्ता, संपत्ती, सौंदर्य याला इतकं चिटकलो आहे की त्या ओल्या नारळाप्रमाणे आम्हाला ओढून ओढून काढावं लागतं महाराज यातून. सत्ता वाईट नाही, संपत्ती वाईट नाही, सौंदर्यही वाईट नाही, त्याची आसक्ती वाईट आहे महाराज. सत्तेचा नशा येता कामा नये. खुर्चीला चिटकलं की खुर्ची गेल्यानंतर वेड लागल्यासारखं होत असतं महाराज सत्ताधीशाला. संपत्तीचं तसंच आहे. अधोगतीला गेलं तर वेळेची दशामध्ये फिरत राहतं. सौंदर्याचं तर सांगणंच नको. भूतकाळामध्ये फक्त रममान होत 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 त्याच विषयामध्ये रममान होणारे आयुष्य संपवणारे काही कमी नाहीत महाराज. प्रत्येक क्षणाला देह मरत असतो. देहाचा नाश, प्रत्येक क्षणाला देहाचा नाश होत असतो. देहिन्नोऽस्मिन् यथा देहे कौमार्यं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्तीर धीरज तत्र न मुह्यति. काय सुंदर चिंतन आहे महाराज भगवंताने मांडलेलं. अर्जुनाला सांगतायत भगवंत, कशाचा शोक करतोय तू? हे द्रोणाचार्य मरतील, हे कृपाचार्य मरतील, हे भीष्म महाराज मरतील, याचा शोक करतो अर्जुना तू? हे तुझे कौरव भावंड आहेत ते मरतील याचा शोक करतोय? अरे तू मारला तरी ते मरतील आणि नाही मारला तरी ते मरणारच आहे. न तेवाहम जातु नासम नतम नेमे जनाधिपा न चैव न भविष्यामा सर्वे वयमता जगत. हे वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या हे चालत आलेलं आहे अर्जुना. उपजेते नाशे जातस्य ध्रुव मृत्युर्ध्रुवम जन्म मृत्यूस्य आएगा सो जाएगा. जन्म आहे तिथं मृत्यू ठरलेला आहे. मग तू मारलं तरी हे मरणार आहे. 3 प्रकारे नाश पावत असतो वस्तू किंवा जीव, आत्मा, शरीर. 3 प्रकारे त्याचा नाश आहे. विंग भस्म संज्ञार्थम, कृमी विंग भस्म संज्ञार्थम. देहाचं भागवतामध्ये 3 प्रकारे विल्हेवाट सांगितलेली आहे. एक तर किटाणू खाऊन टाकतात, जमिनीत पुरलं तर, उघड्यावर ठेवलं तर पशुपक्षी खाऊन टाकतात आणि जाळलं तर राखेत रूपांतर होतं. या 3 पेक्षा चौथी प्रोसेस देहाच्या विल्हेवाटची नाही महाराज. या 3 प्रकारेच देहाचा अंत होत असतो आणि 3ही प्रकारामध्ये प्रत्येक तत्व, पंचमहाभूताचं शरीरातलं जे तत्व आहे ते ज्या त्या तत्वामध्ये विलीन होत असतं. भूमी रापो अनिलो वायू खम. पृथ्वी, आकाश, पाताळ, अग्नी हे पंचमहाभूत जे आहेत त्यामध्ये जलतत्वामध्ये जलतत्व जातं, पृथ्वीतत्वामध्ये पृथ्वीतत्व जातं, अग्नितत्वामध्ये अग्नितत्व समाविष्ट होतं, आकाश तत्वामध्ये आकाशतत्व समाविष्ट होऊन जात असतं. पंचमहाभूताचा देह पंचमहाभूतातच विलीन होतो. म्हणून अशा नाशिवंत नश्वर देहाला आम्ही किती सावरायचं, त्याला नटवण्यामध्ये अख्खं आयुष्यच आम्ही घालवायचं. त्या सौंदर्याच्या नशेमध्ये आम्ही आयुष्यभर जर त्यातून बाहेरच येत नसेल तर जीवन सार्थकी कसं लागेल महाराज? संतांनी आम्हाला क्षणोक्षणी विचार करा, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. इथून तरुण कसं जाता येईल याचं चिंतन करायला पाहिजे. परंतु आम्ही चिंतन मांडतो देहाचंच. तो सुंदर कसा दिसेल, त्याला कोणतं प्रसाधनं, सौंदर्य प्रसाधनं फासायचं, काय केलं म्हणजे मी सुंदर दिसेल, यामध्येच आयुष्य चाललंय महाराज.
संपत्ती, हव्यास, मी माझं, मै मेरा यामध्ये आमचं आयुष्य संपत आहे. अंतिम साध्याच्या प्रती विचारसुद्धा आमच्या मनात डोकावत नाही. आणि आयुष्य तर इतकं क्षणभंगूर आहे महाराज, कोणत्या टप्प्यावर कोणत्या ठिकाणी पूर्णविराम येईल सांगता येत नाही. म्हणून आयुष्य खातो काळ सावधान, सावधान केलेलं आहे तुकोबारायांनी. पण आम्ही वाचतो आणि सोडून देतो. त्याचं चिंतन आम्ही कधी करत नाही की खरंच आयुष्य काळ खातो का. क्षणाक्षणानं बदल स्थित्यंतर होत राहतं देहामध्ये. भगवंत अर्जुनाला सांगतात की अरे बालपणी जन्माला होता तो देह तुझा कुठं आहे, तू त्याला पुरलास, त्याला झाडलास, त्याला फेकून दिलास नाही ना, मग आहे कुठं तो देह, कुठे गेला. काय नाही, स्थित्यंतर झालं महाराज. क्षणाक्षणानं बदल होत 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 देहिन्नो अस्मिन्यथा देहे कौमार्यम, तोच देह पुन्हा कुमार अवस्थेत आला, यौवनम नंतर जवानीमध्ये आला आणि तोच देह आता वृद्धापकाळाकडे जाईल. म्हणून त्याची खंत करू नको. तस्मात उत्तिष्ठ कौंतय्य युद्धाय कृतनिश्चया, तू आता फक्त युद्ध कर. या बाकीच्या गोष्टीचं चिंतन भगवंत म्हणतात आता सोडून दे, कर्तव्य कर्म कर. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 159 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, परी ब्रह्माची ही आठो पहाराते, परी ब्रह्माची आठो पहाराते, आपुलिया डोळा देखते, जे आहाती गातया ते, अहो रात्र विद विंद म्हणजे. अहो रात्र विद कशाला म्हटलेलं आहे त्याचं स्पष्टीकरण माऊली या ठिकाणी देत आहेत की परी ब्रह्माची ही आठो पहाराते, आपुलिया डोळा देखते, जे हाती गातया ते, अहो रात्र विद. या ब्रह्मदेवाच्या दिवस आणि रात्राला जाणणारा त्याला अहोरात्र विद म्हटलेलं आहे. आणि असे अहोरात्र विद जे आहेत, जे ब्रह्मदेवाच्याही 8 प्रहरांना आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहतात, अशा अहोरात्र विदांना सुद्धा माऊलींना सांगायचं आहे शेवट आहे. एक दिवस आणि एक रात्र जगणारे ब्रह्मदेवाचे प्राप्ती करून घेणारे ब्रह्मविद सुद्धा याला अपवाद नाही. त्यात तुम्ही आम्ही कोण आहोत महाराज. इंद्र देवाचा राजा इंद्र, त्याची ती दशा आहे. ब्रह्मविद जे आहेत, जे प्रत्यक्ष पाहतायत, त्यांना सुद्धा यावं लागतं आहे. परंतु तरी सुद्धा या ठिकाणी जीव सावध होत नाही. तुकोबारायांनी आपल्याला सुद्धा मार्गदर्शन तेच केलेलं आहे की एक पाहतसा एकाची दहने, सावध त्या गुन्हेगारे नवा. अरे नुसतं जडताना पाहताहेत, मरताना पाहताहेत, या जगाचा निरोप घेऊन जातानाच तुम्ही पाहताहेत, त्या ठिकाणी खेद व्यक्त करतायत, पण सावध काही होत नाहीत. तुकोबाराय म्हणतात सावध व्हा, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. एक ना एक दिवस हे संपून जाणार आहे. संपायच्या आधी अंतिम ध्येयाची प्राप्ती करून घ्या. येणे विन जीवा सुख नोहे. जीवाला खऱ्या अर्थानं सुख, खऱ्या सुखाची प्राप्ती काय असेल तर ते भगवंत धामाचंच प्राप्ती झाल्यानंतर खऱ्या अर्थानं जीव सुखी होतो. तेच सर्व सुख आहे. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहीन श्रीमुख आवडीने. आता दृष्टी पुढे तू ऐसाची राहे, जो मी तुझं पाही पांडुरंगा. ही अवस्था प्राप्त व्हायला पाहिजे महाराज. नाहीतर परी ब्रह्माची आहे आठा पहाराते, आपुलिया डोळा देखते, ते आहाती गातया ते, अहोरात्र विद बनिजे. आणि असे अहोरात्र विद सुद्धा या ठिकाणी परतक्षणे पुण्यमर्थ लोकम विशंती. म्हणून कायमस्वरूपी भगवत धामाची प्राप्ती करून घेता यावं, त्या दृष्टीनं
अध्यात्मात जीवानं प्रगत होत राहायला पाहिजे. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्णारी पंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ति मुक्ताबाई की जय.